म्हाडा वर्षभरात राज्यात तब्बल 19,497 सदनिका बांधणार आहे। घराच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात 9,202 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हाडाच्या 2025-26च्या अर्थसंकल्पाला ही मंजुरी मिळाली। तर आता म्हाडा संदर्भातली मोठी अपडेट्स म्हणजे म्हाडाची घर सुद्धा वाढणार आहेत। मात्र म्हाडा वर्षभरात राज्यात तब्बल 19,497 इतक्या सदनिका बांधणार आहे। घराच्या बांधकामासाठी अर्थसंकल्पात 9,202 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया त्या संदर्भातली सविस्तर माहिती। मुंबई मंडळात 5,199 सदनिका 5,749.49 कोटींची यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। सदनिकांसाठी 9,202 कोटींची एकूण तरतूद करण्यात आली। मात्र मुंबई मंडळात 5,199 सदनिका बांधल्या जाणार आहेत। कोकण मंडळामध्ये 9,902 सदनिका बांधल्या जाणार आहेत। 408.85 कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आली। कुठे किती सदनिका आहेत त्याबद्दल आपण माहिती पाहतो। पुणे मंडळामध्ये 1,836 सदनिका बांधल्या जाणार आहेत। 585.97 कोटी यामध्ये आता निधी मंजूर झालेला आहे। एकंदरीत कुठे किती सदनिका आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहतो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपूर मंडळामध्ये 692 सदनिका बांधल्या जाणार आहेत। त्यामध्ये 1,009.33 कोटी इतके मंजूर झालेले आहेत। तरतूद करण्यात आलेल्या सदनिकांसाठी तब्बल 9,202 कोटींची तरतूद आता करण्यात आलेली आहे। 14,497 सदनिका एकंदरीत बांधल्या जाणार आहेत। त्या संदर्भात कुठे किती सदनिका बांधल्या जाणार आहेत त्या संदर्भात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती पाहतोय। नागपूर मंडळामध्ये तब्बल 692 सदनिका बांधल्या जाणार आहेत। संभाजीनगर मंडळामध्ये 1,608 सदनिका बांधल्या जाणार आहेत। 231.10 कोटी त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। 231.10 कोटीची तरतूद करण्यात आली। तब्बल 1,608 सदनिका त्या ठिकाणी बांधल्या जाणार आहेत। नाशिक मंडळामध्ये 91 सदनिका बांधल्या जाणार आहेत। त्यासाठी 86 कोटींची तरतूद करण्यात आली। अमरावती मंडळामध्ये 169 सदनिका बांधल्या जाणार आहेत। ज्यामध्ये 65.96 कोटींची तरतूद ही त्या ठिकाणी करण्यात आली।